दत्त संप्रदायाच्या परंपरेत अनेक अशी गूढ रहस्ये आणि कथा दडलेल्या आहेत, ज्या शतकानुशतके केवळ गुरु शिष्य परंपरेतच गुप्त ठेवल्या गेल्या आहेत. दत्त संप्रदायात असे मानले जाते की गिरनार पर्वतावर आजही अशा अनेक अदृश्य गुहा आहेत, ज्या सामान्य माणसांना कधीच दिसत नाहीत. या गुहांमध्ये हजारो वर्षांपासून अनेक सिद्ध योगी आणि नवनाथ आजही जिवंत अवस्थेत घोर तपश्चर्या करत आहेत. या ठिकाणी जाण्याचा मार्ग केवळ त्या भक्तालाच मिळतो, ज्याला स्वतः भगवान दत्तात्रेय बोलावतात किंवा योग्य दृष्टांत देतात. या गुप्त स्थानांवर काळ आणि वेळेचे कोणतेही बंधन लागू होत नाही, असे जुने जाणकार नेहमी सांगतात. तिथे पोहोचलेला मनुष्य कधीच परत येत नाही, तर तो कायमचा दत्तगुरूंच्या सेवेत विलीन होऊन जातो. हे रहस्य आजही अत्यंत सुरक्षित आणि गूढ ठेवले गेले आहे, जेणेकरून तिथे कोणाचाही अनुचित हस्तक्षेप होऊ नये. श्री क्षेत्र माहुरगड येथे भगवान दत्तात्रेय आजही रोज दुपारी 12 वाजता गुप्त रूपाने भिक्षा मागण्यासाठी येतात, अशी प्रबळ मान्यता आहे. ही भिक्षा ते कोणाच्याही घरी जाऊन मागू शकतात, परंतु ते सामान्य भिकाऱ्याच्या किंवा प्राण्याच्या रूपात असल्यामुळे कुणालाच ओळखता येत नाहीत. जो भक्त निस्वार्थ मनाने अतिथीला अन्नदान करतो, त्याची ती भिक्षा थेट दत्तगुरूंपर्यंत पोहोचते, असे संप्रदायाचे गुह्य ज्ञान सांगते. अनेक वेळा माहूरच्या अन्नछत्रात एक अदृश्य ऊर्जा वावरत असल्याचा अनुभव काही निवडक आणि उच्च कोटीच्या साधकांना आलेला आहे. या प्रक्रियेमागील सर्वात मोठे रहस्य म्हणजे दत्तात्रेय या भिक्षेतून भक्तांचे सर्व पूर्वजन्मीचे पाप स्वतःकडे ओढून त्यांना मुक्त करतात. त्यामुळेच माहूरला अन्नदान करणे हे केवळ दान नसून साक्षात ईश्वराला दिलेला नैवेद्य मानला जातो. श्रीपाद श्रीवल्लभ या दत्तात्रेयांच्या पहिल्या अवताराने आपल्या गुप्त चरित्रात भविष्यातील अनेक महाभयंकर घटनांची नोंद करून ठेवली आहे, जी सर्वांना सांगितली जात नाही. या गुप्त ग्रंथात कलियुगाच्या अंतापर्यंत जगावर येणारी संकटे आणि त्यातून तरुण जाण्याचे मार्ग अत्यंत सांकेतिक भाषेत दडवलेले आहेत. आजही पिठापूरच्या मूळ स्थानावर काही विशिष्ट साधकांनाच या गुप्त हस्तलिखितांचा अभ्यास करण्याची परवानगी दिली जाते. यातील अनेक रहस्ये अशी आहेत, जी सामान्य माणसांच्या हाती लागल्यास समाजात मोठी खळबळ माजू शकते. या ग्रंथात अनेक नवीन अवतारांची आणि युगांतराची अचूक वेळ नमूद केलेली आहे, जी संप्रदायाचे मोजकेच अधिकारी जाणतात. केवळ योग्य वेळ आल्यावरच या ग्रंथातील पुढची पाने जगासमोर उघड केली जातील, असा सक्त नियम घालून ठेवलेला आहे. दत्त संप्रदायात औदुंबराच्या झाडाला कल्पवृक्ष मानले जाते, कारण त्याच्या मुळांमध्ये साक्षात अमृताचा अदृश्य अंश दडलेला असतो. नरसिंह सरस्वती महाराजांनी जेव्हा औदुंबराची फांदी जिवंत केली, तेव्हापासून या वृक्षात संजीवनी विद्या गुप्त रूपाने वास करते. असे म्हणतात की विशिष्ट नक्षत्रावर आणि विशिष्ट तिथीला या वृक्षाच्या मुळांमधून एक दैवी सुगंध आणि पाझर स्रवतो, जो केवळ सिद्ध पुरुषांना जाणवतो. हा पाझर ज्या साधकाला मिळतो, त्याला मृत्यूचे किंवा रोगाचे कोणतेही भय राहत नाही आणि तो अमरत्व प्राप्त करू शकतो. मात्र हे रहस्य अत्यंत गुप्त ठेवले जाते, जेणेकरून लोक स्वार्थापोटी या पवित्र वृक्षाची हानी करणार नाहीत. त्यामुळेच आजही औदुंबराच्या मुळांना स्पर्श न करता केवळ दुरूनच प्रदक्षिणा घालण्याची प्रथा संप्रदायात काटेकोरपणे पाळली जाते. नरसिंह सरस्वतींनी कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल 300 वर्ष समाधी अवस्थेत एका वारुळात घालवली, हे एक अतिशय गूढ सत्य आहे. याच वारुळावर जेव्हा एका लाकूड तोड्याचा घाव घसला, तेव्हा त्यातून प्रत्यक्ष स्वामी समर्थ प्रकट झाले. हे रहस्य अनेकांना आजही पूर्णपणे माहीत नाही. कर्दळी वनातील तो परिसर आजही इतका दुर्गम आणि रहस्यमय आहे की तिथे जाणाऱ्या प्रत्येकाला पावलोपावली अदृश्य शक्तींचा प्रत्यय येतो.
या ठिकाणी आजही अनेक गंधर्व आणि किन्नर गुप्त रूपाने भगवान दत्तात्रेयांची आराधना करण्यासाठी मध्यरात्री उतरतात अशी दाट मान्यता आहे. या जंगलात जाणारे काही मार्ग अचानक गायब होतात आणि साधकाला पूर्णपणे दुसऱ्याच अज्ञात विश्वात घेऊन जातात. हे दिव्य आणि गुप्त वन भौतिक जगात असूनही आध्यात्मिक परिमाणात अस्तित्वात असल्यामुळे तिथे प्रवेश मिळवणे अत्यंत कठीण असते. दत्तात्रेयांच्या सोबत असणारे 4 कुत्रे हे केवळ 4 वेदांचे प्रतीक नसून ते मानवी चेतनेच्या 4 अवस्थांचे अत्यंत गूढ स्वरूप आहेत. जाग्रत, स्वप्न, सुषुप्ती आणि तुर्या या 4ही अवस्थांवर जेव्हा साधक विजय मिळवतो तेव्हाच त्याला दत्तात्रेयांचे खरे दर्शन घडते. गुप्तनाथ पंथाच्या मान्यतेनुसार हे 4 श्वान म्हणजे काळभैरवाचे 4 अदृश्य दूत आहेत, जे भक्तांच्या आजूबाजूला राहून त्यांचे रक्षण करतात. जर एखाद्या साधकाने मार्गात चूक केली तर हेच श्वान भयंकर रूप धारण करून त्याला मार्गावरून दूर फेकून देतात असे मानले जाते. या श्वानांना दिलेला नैवेद्य थेट ब्रह्मांडात जातो आणि त्याचे फळ साधकाला कैकपटीने परत मिळते. हे रहस्य संप्रदायात जपलेले आहे. म्हणूनच दत्त संप्रदायात कुत्र्याला कधीही मारले जात नाही, कारण कोणत्या रूपात दत्तगुरूंचा दूत येईल हे कुणालाच सांगता येत नाही. दत्तात्रेयांची 3 मुखे केवळ ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची नसून ती सत्व, रज आणि तम या 3 गुणांची अंतिम गुंफण आहेत. या 3ही मुखांमधून एकाच वेळी 3 वेगवेगळे ओंकार ध्वनी निनादत असतात, जे संपूर्ण सृष्टीचा तोल सांभाळून ठेवतात. गुप्त सांप्रदायिक ग्रंथांनुसार या 3 मुखांच्या मधोमध एक अदृश्य 4था बिंदू असतो, ज्याला उन्मनी अवस्था म्हटले जाते. जो योगी आपल्या ध्यानधारणेत या 4थ्या गुप्त बिंदूवर लक्ष केंद्रित करतो त्याला साक्षात परब्रह्माची प्राप्ती एका क्षणात होते. हे रहस्य एवढे गहन आहे की ते केवळ गुरु शिष्य परंपरेतूनच कानात मंत्र देऊन शिकवले जाते आणि कुठेही लिहून ठेवले जात नाही. या त्रिगुणांच्या पलीकडे गेल्यावर दत्तात्रेयांचे एकमुखी रूप दिसते, जे त्यांचे सर्वात मूळ आणि अत्यंत गुप्त स्वरूप मानले जाते. दत्तयंत्र हे दिसायला अत्यंत साधे वाटत असले तरी त्यामध्ये दडलेली बीजाक्षरे ही अणुबॉम्बपेक्षाही भयंकर ऊर्जा निर्माण करू शकतात. या यंत्राची स्थापना आणि गुप्त पूजा पद्धत जर चुकीच्या पद्धतीने केली गेली तर साधकाचे संपूर्ण जीवन क्षणार्धात उद्ध्वस्त होऊ शकते. या यंत्राच्या मध्यभागी असणारा त्रिकोण हा साक्षात महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती यांच्या मारक रूपांचा अदृश्य संगम असतो. संप्रदायातील सर्वोच्च गुरूंनाच या यंत्रातील ऊर्जा कशी नियंत्रित करायची आणि ती लोककल्याणासाठी कशी वापरायची याचे ज्ञान असते. या यंत्रातून निघणाऱ्या अदृश्य लहरी अनेक किलोमीटरपर्यंतचा परिसर शुद्ध करू शकतात, पण त्याचे सत्य ज्ञान आजही काही मोजक्याच मठांमध्ये बंदिस्त आहे. सामान्य माणसांसाठी या यंत्राची केवळ सौम्य आवृत्तीच उपलब्ध करून दिली जाते, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा अनर्थ टळावा. नवनाथ आणि दत्त संप्रदाय हे वरवर पाहता 2 वेगळे प्रवाह वाटत असले तरी मुळात ते एकाच नाण्याला जोडलेले 2 गुप्त मार्ग आहेत. दत्तात्रेयांनीच नवनाथांना गुप्त दीक्षा दिली होती आणि आजही ते नाथांच्या सर्व गुप्त बैठकांमध्ये अध्यक्ष म्हणून उपस्थित असतात. मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांना मिळालेली संजीवनी आणि शाबरी विद्या ही मुळात दत्तात्रेयांच्या डमरूतून निर्माण झालेली गुप्त विद्या आहे. या दोन्ही संप्रदायांचे काही विशिष्ट मंत्र असे आहेत, जे अर्धे नाथ परंपरेत आणि अर्धे दत्त परंपरेत विभागून सुरक्षित ठेवले गेले आहेत. जोपर्यंत साधक या दोन्ही परंपरांचा आदर करत नाही तोपर्यंत हे मंत्र कधीच पूर्णत्वाला जात नाहीत. हे एक फार मोठे गुपित आहे. हिमालयातील काही अज्ञात शिखरांवर आजही दत्त आणि नाथांचा एकत्रित दरबार भरतो, जिथे मानवाला जाण्यास सक्त मनाई आहे. गाणगापूर, नरसोबाची वाडी आणि औदुंबर येथील श्री दत्त पादुका या दगडाच्या किंवा धातूच्या नसून
त्या साक्षात जिवंत चैतन्याच्या मूर्ती आहेत. या पादुकांच्या खाली एक विशिष्ट प्रकारची पोकळी असते, जिथे साक्षात श्री गुरूंचे प्राणतत्व एका सूक्ष्म ज्योतीच्या रूपात अखंड तेवत असते. मध्यरात्रीच्या वेळी या पादुकांमधून एक अतिशय सूक्ष्म ओंकाराचा नाद ऐकू येतो, जो फक्त अत्यंत प्रगल्भ अशा योग्यांनाच आणि संन्याशांनाच जाणवतो. या पादुकांना केलेला अभिषेक थेट दत्तात्रेयांच्या मस्तकावर पोहोचतो आणि तिथून तो अमृत रूपाने परत भक्तांच्या आयुष्यात मिसळतो. या पादुकांचे रक्षण करण्यासाठी अनेक अदृश्य यक्ष आणि गंधर्व रात्रंदिवस पहारा देत असतात. त्यामुळे तिथे कधीही अपवित्रता टिकू शकत नाही. हे रहस्य केवळ अशाच भक्तांना समजते जे आपले संपूर्ण जीवन कोणत्याही अपेक्षेविना केवळ आणि केवळ दत्तगुरूंच्या चरणी पूर्णपणे अर्पण करतात. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः.